नमस्कार मंडळी. मंडळी, आजपासून आपण राशी चक्रातल्या सर्व 12 राशींबद्दलची सखोल माहिती घेणार आहोत व या राशींमध्ये येणाऱ्या नक्षत्रांबद्दल सुद्धा सखोल माहिती. तेव्हा ही राशीचक्र मालिका सिरीज अवश्य आपल्या चॅनलवरती संपूर्ण पहा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या पहिल्या राशीची म्हणजेच मेष राशीची व यामध्ये येणाऱ्या नक्षत्रांची सुद्धा. आता या मेष राशीमध्ये अनुक्रमे अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण व कृत्तिका नक्षत्रातलं पहिला चरण येतो. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. ज्योतिष विषयातील महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच घेण्यासाठी अवश्य आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं. चला तर मग माहिती करून घेऊया मेष राशीबद्दल संपूर्ण सखोल ज्योतिषशास्त्रीय माहिती. मेष राशी ही राशी चक्रातली पहिलीच राशी असून या राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह. हा मंगळ ग्रह हा मेष राशीचा स्वामी ग्रह असून क्षत्रिय जातीची अग्नी तत्वाची पुरुष स्वभावाची चर राशी आहे. त्यामुळे प्रचंड आशावाद व आत्मविश्वास, ऊर्जा आणि उत्साह या राशींच्या जातकांमध्ये ठासून भरलेला दिसतो. या राशीच्या लोकांमध्ये मॅनेजमेंट स्किल फार उत्तम दर्जाचे असते. त्यामुळे कोणत्याही कार्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही मंडळी अधिक कुशलतेने करतात. मेष ही राशी अग्नितत्वाची राशी असल्यामुळे मंगळ हा उष्ण प्रकृतीचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे काहीशी तापट स्वभावाची राशी आहे, शॉर्ट टेम्पर. परंतु जेवढ्या लवकर यांना राग येतो ना, तेवढ्याच लवकर यांचा राग शांत सुद्धा होतो. मेष राशीमधील जातक मानसिक रूपात खूपच शक्तिशाली असतात. त्यामुळे आपल्या सकारात्मक व शक्तिशाली मानसिकतेच्या आधारे ही मंडळी आपल्या कार्यातलं यश खेचून आणण्यामध्ये नेहमीच यशस्वी होतात. यांच्यामध्ये कामाच्या प्रती व एकंदरीत जीवनाच्या प्रती सुद्धा उत्साहाची भावना प्रबळ असते. मेष राशी ही चर स्वभावाची राशी असल्यामुळे आपल्या कामाच्या बाबतीत आवेगशीलता प्रचंड असते. कोणतेही काम वेगाने करण्याची ही मंडळी नेहमीच इच्छा ठेवतात. एखाद्या विषयातील निर्णय सुद्धा वेगाने घेणं यांचा स्वभाव असतो. यामुळेच कोणत्याही कामाचे निर्णयाचे भिजत घोंगडं ठेवणं यांना बिलकुल आवडत नाही आणि म्हणूनच कोणत्याही कामाची पूर्व आखणी करणं, पूर्व तयारी करणं, ज्याला आपण नियोजन करणं असं म्हणतो, यामध्ये यांना फारसा रस नसतो. मात्र काम पूर्णत्वाला घेऊन जाण्याची त्यांची तयारी मात्र फार जोमात आणि जोरात असते आणि म्हणूनच ही मंडळी गतिशील, मोकळ्या मनाचे, प्रतिस्पर्धी असतात आणि नेहमीच ऊर्जावान असतात आणि कुठल्याही कामाला मनापासून करणे याला त्यांची पहिली पसंती असते. कधी कधी काम करण्याच्या नादात कामाची खरी गरज लक्षात न घेता कुठल्याही कामामध्ये सामील होतात. त्यामुळे बऱ्याचदा आपला वेळ सुद्धा ही मंडळी वाया घालवतात आणि म्हणूनच मेष राशीच्या मंडळींना ज्योतिषशास्त्रामध्ये नेहमी सल्ला दिला जातो की नियोजन करून नंतर काम करा, यश निश्चित तुमचंच राहील. मेष राशीतील जातक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे ही मंडळी स्वाभाविक रूपात प्रत्येक कामाची जबाबदारी ही आपल्याकडे घेण्याकडे वाटचाल करतात आणि प्रतिस्पर्धीची भावना यांच्या मनामध्ये असते. मेष राशीतील लोक उत्स्फूर्त आणि उत्साहवर्धक असतात. आपल्या भावनांना व्यक्त करणारे लोक यांना फार पसंत असतात. तसेच सदैव ऊर्जेने भरलेले लोक यांना आवडतात सुद्धा आणि म्हणूनच कामामध्ये आळशी असलेल्या लोकांशी या मंडळींचं ना बिलकुल पटत नाही. स्वभाव बऱ्याचदा खर्चिक जास्त असतो आणि म्हणूनच भविष्यातील आर्थिक सुबत्तेसाठी आर्थिक नियोजन करण्याची यांना सवय लावणं फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच मेष राशीच्या मंडळींनी कर्ज काढताना सुद्धा फार काळजी घ्यावी लागते. कारण ज्या कारणासाठी आपण पैशाचं कर्ज घेतलं आहे ते पैसे त्याच कारणासाठी वापरावे आणि कर्जाची परतफेड करण्याची योग्य अशी योजना, प्लॅनिंग सुद्धा आधीपासून करून ठेवावी, असा सल्ला मेष राशीच्या जातकांना ज्योतिषशास्त्र देतं. नाहीतर नंतर आर्थिक अडचणी येतात. प्रेमाच्या बाबतीत विचार करता मेष राशीतील लोक लवकर व लगेच प्रेमात पडतात. त्यांना कुठल्या नात्यामध्ये असलं पाहिजे की नाही याचा निर्णय घेण्यात अधिक वेळ नाही लागत. मेष राशीतील लोक खूप लवकर जाणून घेतात की त्यांचं नातं टिकेल किंवा नाही आणि म्हणूनच या राशीतील लोक नातं तोडण्यातही वेळ लावत नाहीत आणि त्यातून बाहेरही लवकर येतात. जास्त विचार करत बसत नाहीत आणि म्हणूनच प्रेमभंग झाला असता त्यांचा देवदास होत नाही.
यांचा स्वभाव तसा पाहिलं तर अतिशय प्रॅक्टिकल असतो. उगाच इमोशनल होऊन झुरत बसणं म्हणूनच त्यांना जमत नाही. यांचे भावनिक व्यक्तींबरोबर लवकर सूर जुळत नाहीत आणि जुळलेच तर ते जास्त काळ टिकत नाहीत ते याच कारणासाठी. कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भात असं म्हटलं जातं, की तुम्ही कुठलंही कार्य, व्यवहार करण्याच्या आधी त्याचा परिपूर्ण विचार करायला पाहिजे. त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यायला पाहिजे. तथापि मेष राशीतील जातकांसाठी ही गोष्ट मात्र अधिक महत्त्व ठेवतच नाही. कारण ते पहिलं कार्य करतात म्हणजेच कृती करतात आणि नंतर विचार करतात आणि बऱ्याच वेळा ते विचार न करता निर्णय घेतात. अगदी बिनदिक्कतपणे आणि निर्भयपणे. त्यांच्या या निर्भयतेच्या मागचं कारण काय? तर कार्य करण्याची, नेतृत्वाची क्षमता आणि स्वतःवरचा आत्मविश्वास असतो, जो त्यांना जन्मजात मिळालेला असतो. मेष राशीतील जातक नेहमी वास्तविक गोष्टी करणं पसंत करतात आणि लोकांसोबत खूप सरळ व्यवहार करतात. या राशीतील जातक कधी कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नाहीत. परंतु बऱ्याच वेळा तोंडावरच लोकांची आलोचना ही मंडळी करू शकतात. स्पष्ट वक्तेपणा व परखडपणा हा त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे. करिअर, नोकरी, व्यवसाय याचा विचार करता या राशीतील लोक आत्मनिर्भर असतात आणि अशा उद्योगांसाठी चांगले असतात ज्यामध्ये गतिशीलता, वेगवानता आणि बरीच ऊर्जा यांची आवश्यकता असते. या राशीतील लोक उत्तम सर्जन, टेक्निकल क्षेत्रात खेळण्यात टेक्निकल क्षेत्रात, खेळण्यात किंवा संरक्षण क्षेत्रात जसे की पोलीस, मिलिटरी, अग्निशामक दल, सोबतच उत्तम इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर विशेषज्ञ, मेकॅनिकल, कोणत्याही क्षेत्रातील इंजिनिअरिंग इत्यादी क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करतात. धातू विज्ञान, वीज, इलेक्ट्रिसिटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्र यांच्यासाठी उत्तम मानलं गेलं आहे. आरोग्याच्या बाबतीत उष्णतेचे आजार, ब्लड प्रेशर, पित्ताचा त्रास, तसेच डोकेदुखी, अर्धशिशी, मूळव्याध, रक्तदोष, स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीचे आजार या बाबतीत त्यांनी काळजी घेणं आवश्यक असतं. राशी स्वामी मंगळ असल्यामुळे गणपती, हनुमंत आणि दुर्गा यांची उपासना यांच्यासाठी उत्तम राहते. आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या नक्षत्रानुसारची अजून सखोल माहिती. त्यातलं पहिलं नक्षत्र म्हणजे अश्विनी नक्षत्र. हे मेष राशीतलं पहिलं नक्षत्र असून चारही चरण या नक्षत्राचे या राशीमध्ये येतात. अश्विनी नक्षत्रामध्ये चू, चे, चो, ला ही अक्षरे येतात. अश्विनी नक्षत्राचा स्वभाव अत्यंत धाडसी, उत्साही, कामसू आणि बुद्धिमान असतो. आपलं काम शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. तरीही आपल्या कामातून या व्यक्ती कधीही संतुष्ट होत नाहीत. कामामध्ये अजून काहीतरी नाविन्य यांना सतत शोधायला आणि करायला आवडतं. दुसऱ्यांच्या विचाराने आपले असलेले अभ्यासपूर्ण मत, विचार यांना बदलायला बिलकुल आवडत नाहीत. आपल्या विचारावर ही मंडळी ठाम असतात. यांचं कार्यक्षेत्र संरक्षण विभाग, मग ते पोलीस, सैन्य, सिक्युरिटी असं कोणतेही क्षेत्र असू शकतं. तसेच शरीर सौष्ठव म्हणजेच बॉडी बिल्डिंग या विषयात त्यांना आवड राहते व या क्षेत्रात करिअर करायला सुद्धा मनापासून आवडतं. इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान या विषयाची सुद्धा आवड असते. ज्या विषयात चिकित्सा म्हणजे संशोधन आहे या विषयात सुद्धा यांना फार अधिक रुची असते करिअर म्हणून. आणि म्हणूनच रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्र यांच्या बौद्धिक हुशारीच्या स्वभावाला फार भावतं. त्यामुळेच त्यांना याच क्षेत्रामध्ये शिकवायला सुद्धा आवडतं आणि म्हणून प्रोफेसर, शिक्षक सुद्धा क्षेत्र यांना फार जवळचं वाटतं. या नक्षत्राची देवता अश्विनी कुमार म्हणजेच प्रत्यक्ष देवतांचे वैद्य, त्यामुळे यांनाही वैद्यक म्हणजे मेडिकल विषयामध्ये आवड असते. या नक्षत्रावर केतूचा प्रभाव असतो, त्यामुळे यांचा स्वभाव काहीसा गूढ असतो. अश्व म्हणजे घोडा या नक्षत्राचं चिन्ह आहे. अगदी तसाच काहीचा स्वभाव असतो त्यांच्या कामाचा म्हणजेच वेगवानता. इतरांच्या तुलनेत हातात घेतलेलं काम जास्तीत जास्त लवकर, वेगवान पद्धतीने पूर्ण करायला म्हणूनच यांना आवडतं. परंतु हाच त्यांच्या काहीसा नकारात्मक भाग सुद्धा ठरू शकतो काही वेळेला. कोणतेही काम वेगात पूर्ण करण्याच्या, परंतु त्या कामाचं योग्य असं नियोजन, प्लॅनिंग करण्यात मात्र व्यक्ती या मागे असतात. त्यामुळे कामात नियोजनाचा अभाव असल्यामुळे काम योग्य पद्धतीने यशस्वी होईल याची मात्र खात्री नसते. कामात घेतलेले कष्ट त्यामुळे वाया जाण्याची शक्यता जास्त असते. अचानक येणाऱ्या समस्यांना, अडचणींना यांना यामुळे सामनाही करावा लागतो काही वेळेला. आ बैल मुझे मार अशी काहीशी यांची स्थिती होऊन राहते. यांचा स्वभाव धाडसी असल्यामुळे आयुष्यात नेहमीच नवीन वाटेवर चालण्याचे निर्णय ही मंडळी इतरांपेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने नेहमीच घेतात. या मंडळींमध्ये काम करण्याची ऊर्जा ही प्रचंड असते. त्यामुळे या व्यक्तींना रिकामं बसून राहायला आवडत नाही. सतत काही ना काही काम करत राहणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. शिवाय काम मोठं व आव्हानात्मक असेल तर त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणीच असते. ही मंडळी नेहमीच लोकांना मदत करण्यात पुढे असतात.
परंतु केलेल्या मदतीबद्दल यांना जाहीर आभार त्यांच्या संदर्भात ऐकायला मात्र जास्त आवडतात. आणि तसं जर कोणी केलं नाही तर मात्र यांना निश्चित त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या घटनेबद्दल राग येतोच. यांना आपल्या कामाच्या निमित्ताने सतत प्रकाश झोतात राहायलाही आवडतं. लाईमलाईटमध्ये राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. ही मंडळी आदर्श जीवनसाथी व मित्र म्हणून नेहमीच ओळखली जातात. या मंडळींचा स्वतःचा असा विचार असतो व त्या विचारधारेवर यांना चालायला, निर्णय घ्यायला मनापासून आवडतं. दुसऱ्यांच्या प्रभावाखाली येण्यास यांना बिलकुल आवडत नाही. या नक्षत्रांच्या मंडळींनी एखादं काम करण्याचं ठरवलं तर परिणामांची पर्वा न करता ते काम ही मंडळी कितीही त्रास, कष्ट, खर्च, वेळ लागला तरी पूर्ण करण्याच्या मागे लागतात. अगदी झपाटून टाकले जातात. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीनुसार कोणत्या क्षेत्रात करायचं आहे, करिअर, नोकरी, व्यवसाय कोणते घ्यायचे आहेत, उच्च शिक्षण, करिअर बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने सशुल्क मार्गदर्शन आपण घेऊ शकता. आणि ते घेण्यासाठी अवश्य आम्हाला आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करा. आता आपण जाणून घेऊया या मेष राशीतील दुसरं नक्षत्राबद्दल. दुसरं नक्षत्र काय आहे तर भरणी. या नक्षत्राचे सुद्धा चारही चरण मेष राशीमध्ये येतात आणि याचं नामाक्षर ली, लू, ले, लो यावरून सुरू होणारं असतं. या नक्षत्रावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. त्यामुळे स्वभावामध्ये रसिकता असते. लक्झरी जीवनशैली जगायला यांना फार आवडतं. स्वभावात खर्चिकपणाही अधिक असतो. तसेच मादक व अंमली पदार्थांचं सेवन करायला सुद्धा शुक्र जर बिघडला असेल तर यांना फार आवडतं. आपले अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाटेल ते करण्याची यांची तयारी असते. शत्रूवर अचानक आक्रमण करण्याच्या योजनेमध्ये ही मंडळी फारच कुशल समजली जातात. धार्मिक कार्याची सुद्धा यांना आवड असते. तर कलाकौशल्य, फोटोग्राफी, चित्रकला अशा कलेच्या क्षेत्रात काम करायला म्हणजेच करिअर करायला यांना मनापासून आवडतं. तसेच परफॉर्मिंग आर्ट, नर्सिंग, सेवा शुश्रूषा, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, नाटक, सिनेमा ही कार्यक्षेत्र यांच्यासाठी उत्तम यश मिळवून देतात. नावाप्रमाणे हे भरण पोषण करणारं नक्षत्र आहे आणि म्हणूनच कुटुंबाच्या पालन पोषणाची सर्व जबाबदारी ही मंडळी अत्यंत उत्तम रीतीने पार पडताना दिसतात. तसेच क्षमाशील स्वभावाचे सुद्धा असतात. समाजामध्ये, कार्यामध्ये नवीन बदल घडवून आणण्याच्या विचाराचे असतात. तसा प्रामाणिक प्रयत्न ही मंडळी करतात सुद्धा आणि म्हणून लोक यांना पसंत सुद्धा करतात. परंतु अतिस्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे काही मंडळी यांना वचकून असतात, हेही तितकंच खरं. खाण्यापिण्याची आवड असते आणि म्हणूनच चुकीच्या आहार पद्धतीने होणारे आजार, मधुमेह, लठ्ठपणा, पाण्यापासून होणारे आजार, तसेच गुप्त इंद्रियांचे आजार, लैंगिक आजार यांना मात्र सांभाळावे लागतात. तिसरं म्हणजे कृत्तिका नक्षत्र. या नक्षत्राचा एकच चरण, पहिलं चरण मेष राशीमध्ये येतो. उरलेले 3 चरण वृषभ राशीमध्ये येतात. म्हणून या नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात. कृत्तिका नक्षत्रावर रवी ग्रहाचा अंमल असतो. या नक्षत्रामध्ये आ, ई, उ, ए ही अक्षरे येतात. यांच्या कामाचा उरक फार मोठा असतो. कोणतेही कार्य वेगळ्या करण्याच्या आधी त्याचा कल असतो. त्यामुळे बऱ्याचदा काही कामामध्ये अर्धवटपणा राहून येतो, पण ही कामं पुढे जाऊन फसतात. मेडिकल क्षेत्रात यांना चांगलं यश मिळतं. तसेच न्यायनिवाडा करणं, लोकांना विविध क्षेत्रात सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, शिकवणं, भांडणे सोडवणं यामध्ये यांचा हातखंडा असतो. आणि म्हणूनच ही मंडळी डॉक्टर, सर्जन, शिक्षक, प्रोफेसर, न्यायाधीश, वकील, लीडर, उच्च पदस्थ अधिकारी, सरकारी नोकरी अशा क्षेत्रामध्ये करिअर करतात. स्वतःचा आत्मसन्मान यांना फार महत्वाचा असतो व तो ही मंडळी मिळवतात आणि टिकवतात सुद्धा. कठोर परिश्रम करणाऱ्या स्वभावाचे हे नक्षत्र आहे. स्वतःच्या बुद्धीवर व मेहनतीवर यांचा गाढ विश्वास असतो. एका ठिकाणी टिकून राहणे यांच्या स्वभावात बसतच नाही. तर मंडळी, ही होती संपूर्ण मेष राशीची माहिती आणि त्यामधील 2.25 नक्षत्रांची सुद्धा माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा पोहोचण्यासाठी अवश्य या व्हिडिओला शेअर करा आणि आवडला आहेच लाईक करा. पुढील भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत वृषभ राशी व त्यामधील नक्षत्र कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष. तेव्हा अवश्य भेट द्या पुन्हा एकदा आपल्या चॅनलला वृषभ राशीची माहिती घेण्यासाठी. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच
अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वाच्या ग्रहांचे 108 नावं संकलित केलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची असलेली रुद्राक्ष, नवग्रहाची यंत्र, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख, अशी सुद्धा काही गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आधी आम्हाला व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतलं शुद्ध ऊर्जा वाढवण्याकरता, चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता हे धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा मेष राशीचा आढावा आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा आणि पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया वृषभ राशीबद्दल सखोल माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळा विलोबाय असावा. धन्यवाद.